बंधू नमस्कार. लोकशाहीचं अजून एक वैशिष्ट्य, सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये अंमली पदार्थांविषयी प्रश्न विचारण्यात आला आणि त्याला मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं किंवा जी माहिती दिली ती किती भयंकर आहे बघा. की 2025 या वर्षामध्ये जवळजवळ 14,000 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आलं. त्याच्यानंतर वाहतूक करणारे आणि सेवन करणारे मिळून 13,000 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. गंमत म्हणजे त्यातले 3,000 अद्याप फरार आहेत. 2026 मध्ये 1 जानेवारी पासून आजपर्यंत म्हणजे साधारण 41 ते 42 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये 93 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि 7,93,00,000 अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 112 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे सगळं धक्कादायक आहेच. एकीकडे अंमली पदार्थ म्हणजे देशाची तरुण पिढी नासवणारी गोष्ट आहे, पर्यायाने देशाचं भवितव्यच नष्ट करणारी ही गोष्ट आहे. असं असतानाही माननीय मंत्री महोदयांनी हे सांगितलंय की अंमली पदार्थांच्या वाहतुकीत पोलिसांचाच सहभाग असल्याची गंभीर गोष्ट समोर येते आणि अशा प्रकारे अंमली पदार्थांच्या तस्करीत किंवा वाहतुकीत सहभागी असलेल्या पोलिसांवर कारवाई काय झाली आहे तर जवळजवळ 15 पोलीस बडतर्फ करण्यात आलेत आणि 10 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. आणि मंत्री महोदयांनी निक्षून सांगितलेलं आहे की इथून पुढे जर पोलीस अंमली पदार्थांच्या वाहतूक किंवा तस्करीत सहभागी येत असं दिसलं तर कठोर कारवाई करण्यात येईल, काय त्यांना बडतर्फ करण्यात येईल. बस हे लोकशाहीचं वैशिष्ट्य. देशाची संपूर्ण पिढी पर्यायाने देशाचं भवितव्य, देशाचं भविष्यच नष्ट करणारी जी गोष्ट आहे अंमली पदार्थ ही, त्याच्यात तस्करीत जर पोलीस सहभागी होत असतील तर खरं तर सामान्य माणसाच्या 1000 पट पोलिसांना शासन पाहिजे. पण पोलिसांच्या बाबतीत जरा लोकशाहीच आडवी येते नाही का. पोलिसांनी जर हे केलं तस्करी तर फक्त निलंबन. सर्वसामान्य माणूस आरोपी करण्यात आला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा आहे NDPS केसमध्ये. आहे का नाही लोकशाहीची गंमत मोठी.